म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवात परत एकदा मी अतिशय आनंदाने स्वागत करतोय। काय माहिती का की आंबा, आता तुम्ही म्हणाल काय आंबा आंबा करतो, पण आहे महत्व आहे आंब्याचं। आंबा आंबा म्हटलं की त्याचं वर्णन करणं फार अवघड आहे। म्हणजे काय त्याचा रंग, सुरेख रंग, सुरेख चव। भारताचा नकाशा तुम्ही असं धरलात ना तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र त्याच्या नावाचा दबदबा। सगळ्यांच्या मनात आंबा, सगळ्यांच्या ओठावर आंबा, जिभेवर आंबा। आता ह्या आंब्याची चव कशी असते असं जर मला कोणी विचारलं ना तर मी त्याच्या खरंच पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागीन आणि त्याला सांगेन प्लीज असा प्रश्न विचारू नकोस, कारण आंब्याला एक वेगळं महत्त्व आहे। आता आंबा आंबा करतोय म्हटल्यावर ज्याच्यासाठी मी इथे बसलोय ते नको का करायला? है म्हणजे नुसता आंबा आहे, पण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतोय। तर हेच वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी एक गृहिणी इथे आलेली आहे, आपण तिचं मनापासून स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? मी शिवानी कानविंदे। बरं, काय कुठे राहता आपण? मी विले पार्लरला राहते मुंबईला। बरं, आणि माझं शांतादुर्गा ब्युटी पार्लर मी तिथे चालवते। ओ ओके, अच्छा म्हणजे तुम्ही वेगळा व्यवसाय, ब्युटी पार्लरचा व्यवसाय? ओके, आणि मूळ गाव कुठलं? मूळ गाव माझं कोकणातलं, माहेर माझं कोकणातलं कणकवली। बरं, आणि माझं सासर देखील आचऱ्याचं, हां मालवण तालुक्यात। बरोबर, आमच्याकडे आहेत ना रमाकांत आचरेकर वगैरे सगळी बरीच मंडळी आहेत, ती आचऱ्याचीच असावीत ना बहुतेक? बहुतेक म्हणजे आचरेकर नावावरून संशय येतोय मला। ओके ठीक आहे। बरं, लग्न किती वर्षापूर्वी झालं? माझं 12 वर्षापूर्वी। 12 वर्षापूर्वी लग्न झालं, ओके। आणि आता घरी कोण कोण आहे? घरी माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि एक मुलगी। एक मुलगी? बरं, कितवीत काय? 10वी? नाही, ती 3 वर्षाची आहे फक्त। ओके ओके ओके, म्हणजे तुम्ही आता 3 वर्षाची आहे, म्हणजे अजून तिने रंग दाखवायला सुरुवात केलेली नाही, आता सुरुवात होते, आता हळूहळू होते। ओके ओके, बरं बरं। काय आहे, लहान मुलांचे रंग म्हणजे फार असतात बुवा, म्हणजे जसं तरी एक बरं आहे, म्हणजे आजी म्हणजे सासू सासरी बरोबर आहे, त्यामुळे तुमच्यावर जरा जबाबदारी त्या मानाने कमी आहे। एव्हाना भिंती रंगल्यात। ओके, हां आता ते सुरू झालं असेल ना? बरं, आणि यजमान काय करतात? माझे यजमान बँकमध्ये कॉर्पोरेट ऑफिस। ओके ओके ओके, आणि सासू सासरी रिटायर्ड? येस। फॅन्टास्टिक। चला, म्हणजे आजीच्या ताब्यात, आजी आजोबांच्या ताब्यात असलेली मुलगी। आणि तुमचं हे जे टायमिंग आहे पार्लरचं, ते साधारण किती वेळ, काय किती कसं असतं? मी 11 ते 8 पर्यंत तिथे असते। 11 ते 8? रात्री 8। ओ, बरंच मोठं आहे टायमिंग। पण मध्ये मी एक ब्रेक घेते लंच टाइमच्या वेळेला। आणि तुमच्या हाताखाली किती अजून जणी आहेत? कोण? एकच असते मुलगी। एकच मुलगी, म्हणजे दोघांचंच आहे? हो। ओके, गुड गुड गुड। आणि सकाळी किती वाजता बाहेर पडता? सकाळी मी साधारण 10:30ला बाहेर पडते। त्यावेळेला मला पहिल्यांदा मुलीला डे केअरला थोडंसं सोडायला लागतं, तिथून ती स्कूलला जाते, आणि मग आल्यानंतर मग आजी आजोबा सांभाळतात। ओके, सगळं वेल प्लॅन्ड आहे। आणि सुट्टी शनिवार रविवार तुमचं चालू असेल? जोरदार चालू असतं। मग अशा वेळी काय, म्हणजे कधी सुट्टी असते की नाही? सुट्टी मंडेला ठेवली आहे मी। मंडेला? पण मग कधी फिरायला वगैरे जायचं असेल तुम्हाला? तर चक्क बंद करायचं 4 दिवस आणि विश्रांती घ्यायला जायचं। म्हणजे आधी वेल प्लॅन तुम्हाला सगळं, म्हणजे उठले आणि चालले असं नाही? नाही, आधी क्लायंट्सना सांगायचं की आता मी नाही आहे 8 दिवस। मग जायला तुम्ही जायला मोकळे। ओके, आता आपण खाण्याकडे वळूया। नक्की। काय काय आवडतं खायला? सगळं सगळं, ऑल?
व्हेज नॉनव्हेज तिखट Veg, गोड non-veg, आंबट तिखट, गोड सगळं सगळं. व्हेरी गुड. चला म्हणजे हे एक बरं आहे की हेच नको आणि तेच नको असले काही चोचले कोणाच्या घरात नाही, नसले नाही. की घरातली गृहिणी शांतपणे तिला जे पाहिजे ते स्वयंपाक करू शकते. नाही, माझ्या सासूने दोन्ही मुलांना अतिशय चांगलं तयार केलेलं आहे. खाण्याच्या बाबतीत सगळं काहीही चालतं. ओके समोर वाढत नुसतं महाराष्ट्रातलंच नाही, कुठल्याही देशातल्या कुठल्याही प्रांतातला कुठलाही नवीन पदार्थ चाखायला आवडतं. ओके हे टुरिंग वगैरे तुम्ही करता का? तुझं असं काही माझं फार कमी होतं. वर्षातून तुमचं काही होत फॅमिली ट्रिप? फॅमिली ट्रिप असं नाही, पण कारण पार्लर व्यवसायामुळे आम्हाला सर्वांना एकदम बाहेर पडता येत हो. नाही. मग आयदर सासू सासरे जाऊन येतात, मग ती गेल्यानंतर आम्ही प्लॅन करतो. माझी सासू सुद्धा पूर्वी ब्युटी पार्लर चालवायची. हां त्यामुळे मग आम्ही अल्टरनेट मॅनेज करतो. ओके गुड 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 गुड. चला म्हणजे घरातूनच सपोर्ट आहे म्हटलं काय हो, टेन्शन नक्की. नाही. ओके आता आपल्याला किचनकडे जायचं आहे आणि काय काय बनवणं असते आपण तिथेच बघूया. पण आधी चालेल. थोडासा चहा घेऊया, आपण फ्रेश होऊया, शेव बिव खाऊ आणि चहा वगैरे पिऊन आम्ही फ्रेश झालेलो आहोत. आंबा महोत्सवात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिवानीजी आमच्या किचनमध्ये आलेले आहेत. आम्ही सारे खाऊयाच्या आंबा महोत्सवात तुमचंही मनापासून स्वागत. परत एकदा स्वागत केलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा काय बनवतोय मला सांगा? आपण आंबा काजूचं शाही सलाड बनवतोय. आंबा काजूचं शाही सॅलड आहे. बहुतेक हे सगळं खाऊन झाल्यानं माझं एक 2-3 किलो वाढणार आहे वजन. ओके काय काय मला पहिल्यांदा सांगा काय काय आहे हे काय आहे? हे आंब्याचे तुकडे, ॲपलचे तुकडे, मेयोनीज, काजू, द्राक्ष, चेरी, मनुका, क्रीम, डाळिंबाचे दाणे, चवीला मीठ, मिरपूड, लिंबू आणि केशर सिरप. फर्स्ट क्लास सगळं उत्तम आहे. फळफळावळ आहे सगळे चांगलं आहे. तब्येतीला उत्तम. ओके साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया आपण कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी हे तुम्ही आधी करून बघितलं आहे सगळं? हो तुम्ही करता हे रेग्युलर? हो, घरी जेवण कोण करतं? मीच स्वतः करते. बरं सासूबाई मग काय करतात? सासूबाई मला हेल्प करते ना. हो मग त्याला तुम्ही सांगितलं का आता किचन इतकं वर्ष तुम्ही सांभाळत आता मला नाही नाही, सांभाळ. तिने मला सांगितलंय सासूने की मी तुला? बरीच वर्ष सांभाळले, आता तू सांभाळ. ओके अरे क्या बात आहे. पहिली सासू असावी जरा. ओके आता काय करायचं मला सांगा. आपण हा बाऊल घेतलेला आहे. आता काय आता आपण हे सर्व तुकडे केलेले आहेत. एक पहिला आंबा घालायचे, नंतर ॲपलचे तुकडे, द्राक्षाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे. खाऊन बघायचं असतं तुम्हाला माहित नाही. गोड आहे का? आता काजू, मनुका. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज सॉस घालायचा आहे. ओके आता चवीला थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी जरासं. मिरपूड थोडीशी. मिरपूड कशासाठी? त्याला थोडंसं एक तिखटपणा. मिरीचा हे येतो. ओके आणि लिंबाचा रस 2 थेंब. आता हे सगळं मिक्स करून नंतर लास्टला ओके आपल्या आता ह्या 2-3 गोष्टी राहिल्यात. हो, लिंबाचा रस घातलेला असतो ना, मग क्रीम शेवटी घालायचं थोडं. ओके तुम्ही घरी जेव्हा कराल ना तेव्हा ह्या सगळ्या अशा वाट्या लावून घ्या. म्हणजे काय होईल आपल्याला लक्षात येतं काय राहिलंय, काय टाकायचं राहिलंय, काय टाकलंय. ओके आता कसं मला कळलं ह्या 3 वाट्या राहिल्या. आता याच्यात क्रीम घालायचं. आता वरून थोडं केशर सिरप. ओके चेरी. ह्यात चेरीचे तुकडे आवड असेल तर आणखी करून घातले तरी चालतील. तयार आहे. रेडी. अरे मस्त. मुलाचं नाव काय म्हणाल तुम्ही? मला मुलगी आहे. मुलीचं नाव आर्या. आर्या. आर्याला हे खायला घालता की नाही तुम्ही? तिला सगळीच फ्रुट्स आवडतात. हो ना. हो, म्हणजे सासूबाईंनी तुमच्या मुलाला म्हणजे तुमच्या नवऱ्याला जी शिस्त लावली आहे ती तुम्ही तुमच्या मुलीला लावता असं म्हणायला हरकत नाही. प्रयत्न करते. तुम्ही प्रयत्न करू नका. तुम्ही लिहा साहित्य आणि कृती. येस. आंबा काजूचं शाही सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंब्याचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, मेयोनीज, काजू, द्राक्ष, चेरीज, मनुका, क्रीम, डाळिंबाचे दाणे, मीठ, मिरपूड, लिंबाचा रस आणि केशर सिरप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आंब्याचे तुकडे घेऊन त्यामध्ये सफरचंदाचे तुकडे, द्राक्ष, डाळिंबाचे दाणे, काजू, मनुका, मेयोनीज आणि मीठ घालावं. त्यामध्ये मिरपूड, लिंबाचा रस, क्रीम, केशर सिरप आणि चेरीज घालून एकजीव करून सॅलड सर्व्ह करावं.
चला व्यवस्थित लिहून घेतलं ना मंडळी. आता पुढचा पदार्थ काय आहे? पुढच्या पदार्थाचं नाव काय? आंब्याचे गोड अप्पे. आंब्याचे गोडाप्पे. हां. गोडाप्पे. गोड अप्पे. गोड अप्पे म्हटलं गोडाप्पे कोण? मला साहित्य सांगतं काय काय? रवा, दही, साखर, खोबऱ्याचा किस, तूप, आंब्याचा पल्प, बेकिंग पावडर, वेलची आणि चवीला मीठ. ओके, आता काय करायचं मला सांग. आता रात्री आपल्याला हे सगळे पहिल्यांदा भिजवून घ्यायचे असतात. 3 आयटम्स: रवा, दही आणि साखर. ओके, हे आपण मिक्स करून घ्यायचंय. ऍक्च्युली हे रात्री मिक्स करायचं, रात्री भिजवून ठेवायचं. म्हणजे उद्या जर खायचं असेल तर मला आज रात्री भिजवायला तयार करायला पाहिजे. म्हणजे आता हे आपण जे करतोय हे आता आपल्याला खाताच येणार नाही. बरोबर. पण आपण दोघे अतिशय हुशार असल्यामुळे हे सगळं एकत्र केलेलं आपल्याकडे ऑलरेडी आपण तयार करून आणलेलं आहे. आपण म्हणजे त्यांनीच तयार करून आणलंय. मी आपलं उगाचच भाव खातोय. ठीक आहे, आता हे जे आपण तयार केलेलं आहे आता ह्याच्यात काय करायचं? म्हणजे त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस सगळं. हो, आंब्याचा पल्प 1 वाटी, 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ, वेलची पावडर 1 चमचा आणि बेकिंग पावडर. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तेल आणि हे काय म्हणायचं ह्याला? हे भिड. अच्छा, म्हणजे ह्याला तूप बीप लावायचं असतं. तूप लावायचं आणि ते फ्राय करायचं. ओके, आम्ही काय करतो, मी काय, मला ते मिक्स करता येणार नाही. मी ह्याला तूप लावून घेतो, तुम्ही हे मिक्स करून घ्या. आमचे सगळे तयार झालेले, यांनी हे एकत्र केलेले, मी त्या भिड्याला तूप लावलेले. हो. आता काय करायचं मला सांगा. आता हे स्पूनने त्याच्यावरती सगळे टाकायचे आपण. ओके. ओके, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घातल्यामुळे ते छान वर येतात फुगून. ओके, आता याच्यावर काय झाकण वगैरे ठेवायचं? हो. हे किती वेळ साधारण लागेल आपल्याला आता? एक 4-5 मिनिटं. 4 इतकं फटाक. हो. बरं, हे आपल्याला नुसतंच खायला छान लागेल ना? बरं, हे पलटी मारायचं परत एकदा? हो, पुन्हा एकदा करायचं. लक्षात घ्या. म्हणजे 5 मिनिटांनंतर मी आता थांबणार आहे. मी तुम्हाला लिहायला सांगणार रेसिपीवर सगळं साहित्य वगैरे. पण लक्षात ठेवा, हे 5 मिनिटांनंतर उघडायचं, खालची बाजू ठेवायची असेल ती पलटी मारायची, दुसरी बाजू तशी शेकून घ्यायची, म्हणजे खायला कुरुम कुरुम छान लागेल. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याचे गोड आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: रवा, दही, साखर, ओल्या खोबऱ्याचा किस, तूप, आंब्याचा पल्प, बेकिंग पावडर, वेलची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये दही आणि साखर घालून हे मिश्रण एकजीव करावं आणि रात्रभर भिजत ठेवावं. या आप्यांच्या मिश्रणामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस, आंब्याचा पल्प, तूप, मीठ, वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालून ते एकजीव करून घ्यावं. आप्पे पात्राला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण भरावं आणि त्यावर झाकण ठेवून आंब्याचे गोड आप्पे वाफवून घ्यावेत. झालं, सगळे व्यवस्थित तुम्ही लिहून घेतलात. आता आपण जाऊया पुढच्या आणि शेवटच्या रेसिपीकडे. शेवटची रेसिपी जरा इंटरेस्टिंग दिसते, कारण तिथे मला आईस्क्रीम दिसतंय आणि आंबा पण आहे. काय बनवणार आपण? आंब्याचं कॅरमल विथ आईस्क्रीम. आंब्याचं कॅरमल विथ आईस्क्रीम. मला साहित्य सांगते काय काय? आईस्क्रीम, व्हॅनिला, साखर, आंब्याचे तुकडे, हे पुदिना फक्त सजवायला आणि हनी. ओके, आता साहित्य झालेलं आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष कृतीकडे जायचं. पण मला भीती काय वाटते माहिती काय, ही आईस्क्रीम आहे ना वितळेल, आणि मला वितळलेलं आईस्क्रीम अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी त्याला फ्रीजमध्ये ठेवतो आणि पाहिजे तेव्हा सांग, मी परत काढून देतो. चालेल. ओके, आता काय करायचं मला सांग. आता साखर पॅन मध्ये घालायचे. ओके, आता जरा गरम व्हायला द्यायला. म्हटलं फक्त बघायचं, नजरेने तू काय करतेस की काय? नाही नाही, ते थोडी वितळायला लागेल. ती आपोआप वितळते. ओके, बरं, बाकी आता हे चालू राहील. हा कोर्स वगैरे केलास का तू? कशाचा? तुमचं पार्लरचा? हो, अर्थात. हो का? किती महिन्याचा, किती वर्षाचा असतो तो? वर्षभराचा असतो. हे लग्नाच्या आधी केलंस का लग्नाच्या नंतर? लग्नाच्या नंतर केलं. मी पूर्वी सन फार्मास्युटिकल्स मध्ये जॉब करत होते. हां, फार्मा मॅनेजमेंट केलं. ओके, मग ही वेगळीच लाईन आली आहे. हो, कारण मला घराच्या जवळच असं काहीतरी हवं होतं. ओके, मग आता जिथे तुझे पार्लर आहे ते तुमचं स्वतःचं आहे का काही? रेंटल प्लेस आहे, पण तिथे चालवते आता मी जवळजवळ 10 वर्ष त्या जागी. आणि साधारण किती कस्टमर्स किती आहेत, क्लायंट्स किती आहेत? सीझन वाईज असतं. कधी भरपूर, गणपती दिवाळीकडे आपल्याकडे भरपूर असतात. लग्न सराई आली की जास्त असते.
ओके, आता हे हळूहळू आता वितळते ना? हो. वितळल्यावर काय करायचं आपल्याला? वितळल्यावर ब्राऊन होईल याचा कलर. हां, कलर चेंज झाल्यानंतरच आपल्याला पुढचं काम आंब्याचं. तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. आपल्याला गप्पाच मारावे लागतील, म्हणजे त्याला इलाज नाही. बरं, बाकीचे छंद काय आहेत? छंद मला तसं आता पार्लर क्षेत्रामध्ये आल्यामुळे या लाईनमध्ये लाईन चेंज झाल्यामुळे तसं मेहंदी काढणे वगैरे, किंवा मला चित्रकलेची आवड होती पहिल्यापासून. अगोदर मी छोट्या छोट्या नाटकामध्ये वगैरे काम करायचे. ओके, आता हे झालं वाटतं ना? हां, अजून थोडं होईल. आता त्या इनर हिटवर ते वितळेल, हो. येस. आता काय करायचं सांग? आता त्याच्यामध्ये आंब्याचे तुकडे घालायचे. सालीन सकट घालायचं का? हो, ते थोडंसं, नाहीतर आंबा एकदम हे होतो ना गरम, पिचसाट होऊन जातो. त्याच्यासाठी साल ठेवलेली आहे. ओके, त्याला दोन्ही साईडने चांगलं हे करायचं कॅरमलमध्ये. आंघोळ घालायची कॅरमलची. चालेल, गॅस बंद करायचं. हां, हो. आता हे पहिल्यांदा थंड व्हायला द्यायचं. बरं. हे थंड झाल्यानंतर मग आपल्याला ड्रेसिंग करायचं. ओके, पण आम्ही हुशार आहोत. आम्ही म्हणजे ह्या हुशार आहेत. त्याने थंड केलेलं ऑलरेडी आणलेलं आहे, त्यामुळे थांबायला वेळ कसं पट थांबत बसलं तर 2च मी रेसिपी दाखवू शकलो असतो. हा जो मधला जो वेळ आहे तो आम्ही वाचवतो, त्यामुळे 2च्या जागी 3 दाखवू शकतो, आहे की नाही? हो. ओके, मग आता हे बंद करून टाकलेलं आहे आपण. हे बाजूला ठेवून द्या. आता ह्या ऑलरेडी जे थंड झालेलं आहे ते घेऊन आपल्याला हे काय ह्याच्यात घालू? हो, साईडने अशा ना. साईडने फोडी का? हां, मध्ये आईस्क्रीम आहे. ओके, तूच लावा. कॅरमलमुळे अजून थोडंसं गोडस वाढलं असेल ना, गोडपण. आणि एक वेगळा कॅरमलला वास येतो, थोडासा जळका असा. ओके, आणि हे हनी थोडं त्याच्यामध्ये घालू? हो. गोड 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 झालं. साखर सुद्धा, आंबा नाही, पण सुद्धा. ते हनीमुळे थोडंसं, कारण कॅरमल घट्ट असतं ना. टाइमपास आहे, बाकी काही नाही. ओके, आता आता आईस्क्रीम. घालू? हो. कसं वाटतंय ना बघायला तुम्हाला? करून बघा. हे दाखवतोय त्याचं कारण ते तुम्ही करावं म्हणून आहे. इथे मी करतोच आहे, खातोच आहे, तेव्हा काही विषय नाही. पण कसं छान दिसतं ना याचं, मस्तपैकी असं आईस्क्रीम. आणि आता मी खाणार ते मस्तपैकी असं छान दिसतंय. आता ते मी खाणार आहे. त्याच्यावर आपल्याला हे 2 पानं टाकायची ना. हो. किती घाई आहे त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. खूप घाई असेल तर पानं बिनं नाही टाकलं तरी चालतं. ओके, चला बाजूली पण. आता हे खायचं ना, असं खायचंय. लिहून घ्या, असं लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याचं कॅरमल विथ आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हॅनिला आईस्क्रीम, साखर, आंब्याचे तुकडे, पुदिन्याची पानं आणि मध. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये साखर वितळवून कॅरमल तयार करावं. त्यामध्ये आंब्याचे तुकडे एकजीव करून थंड करून घ्यावेत. मॉकटेलच्या ग्लासमध्ये हे कॅरमल मध्ये घोळवलेले आंब्याचे तुकडे घालावेत. त्यामध्ये मध, व्हॅनिला आईस्क्रीम आणि पुदिन्याची पानं घालून डेझर्ट सर्व्ह करावं. शिवानीचे 3 पदार्थ तयार झालेले आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. पहिल्यांदा हे आंब्याचे अप्पे. ओके, तू पण खाऊन बघ. तुम्ही आधी खा. चांगले झाले. व्हेरी गुड. इट्स व्हेरी टेस्टी. ह्याला काय म्हणायचं? हे आंबा काजूचं शाही सलाड. शाही सलाड. वा, अप्रतिम. आणि ह्याला काय म्हणायचं? हे आंबा कॅरमल. तुम्ही काय बघताय? मी आईस्क्रीम खाते ते बघताय काय? मग खायलाच बसवले. तुमचे का चेहरे असे?
काय लागतं मंडळ तुम्हाला काय सांगू. तुमच्या दिसतंय चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये किती हावरट आहे प्रशांत वगैरे. मला काय नाही, म्हणा तुम्ही बिंदास. मला सांगतो हे पहिलं जे असतं ना त्याचं फार आपल्याला कौतुक असतं बरं का. म्हणजे पहिलं प्रेम म्हणजे मिळालं नसलं तरी त्याचं कौतुक असतं. पहिलं प्रेम, त्यानंतर पहिलं आईस्क्रीम, पहिली विमानाची ट्रीप, पहिली जुगजू गाडीतली ट्रीप, पहिलं आईचं आणि बायकोचं भांडण, अशा सगळ्या पहिल्या ज्या गोष्टी असतात त्याचं फार कौतुक असतं आपल्याला. हां, मला आठवतं आहे पहिला आंबा मी कधी खाल्ला माहिती आहे का. 5.5 वर्षाचा असताना, मी 5.5 वर्षाचा असताना पहिला आंबा खाल्ला. झालं काय, आजोबांनी माझ्या हातात एक पिशवी दिली आणि आणि मला सांगितलं ही पिशवी आईला नेऊन दे. मी आपलं सहज जाताना बघितलं पिशवीमध्ये काहीतरी असं वेगळ्या आकाराचं काही दिसलं. मी आपले 2 घेतले, काय बघूया म्हणून. आईला पिशवी दिली आणि मागे अंगणात गेलो, झाडावर बसून मस्त 2 आंबे खाल्ले. हा मला सांगतो काय मजा आली होती. 5.5 वर्षाचा असताना ते आंबे खाल्ले आणि त्यानंतर अर्थात आईच्या हातचे धपाटेसुद्धा खाल्ले, चोरून खाल्ल्याबद्दल. पण त्यावेळी जी आंब्याची चव माझ्या जिभेवर बसली ना ती आजपर्यंत हलत नाही आहे. तुम्हाला आठवतं का तुम्ही कधी खाल्ला आहे पहिला आंबा? आठवतं आहे? नाही आठवत आहे, जाऊ दे सोडून द्या. पण आठवत असेल तर आम्हाला सांगा बरं का. आणि नसेल आठवत तर दंड म्हणून आंब्याचा एखादा पदार्थ पाठवा, आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि शिवानी, खास स्पेशल आमच्यासाठी आज इथे आलीस, तुझं पार्लर बंद करून, त्याबद्दल मनापासून आभार. पण अर्थात बंद केलं नशीलच, सासूबाई आहेत म्हटल्यावर काही टेन्शन नाही आहे. पण तू आलीस त्याबद्दल मनापासून आभार. आमच्याकडून एक छोटीशी गिफ्ट. मी पण तुमची आभारी आहे, झी मराठीची आभारी आहे. Yes. थँक्यू. चला मंडळी, आता माझी खरंच खाण्याची वेळ झालेली आहे. आणि तुम्ही नका बघू, असं बघू नका. तुम्ही तुमचं करा आणि खा ना. दाखवलं ना सगळं तुम्हाला कसं करायचं ते. उगाच मी ते माझ्या कपामध्ये डोकं घालते. चला भेटू पुन्हा याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्या